हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही चाललो होतो दोघे पनवेलला, ते पण श्रुतीकडे. थोडंसं काम होतं म्हणून. तर जागेला जाम झोप येते, तुम्ही बघू शकता किती मस्त झोपते ती. आणि ट्रेन पण तेवढी गर्दी नाही आहे, पण आम्हाला बसायला भेटले ट्रेनमध्ये. तर आम्ही बघूया आता. कसं वाटतं जागे? पुढे चाललो आपण शॉपिंगला. कोणत्या शॉपिंगला? त्या पण बोल. माझ्या तुझ्या शॉपिंगला? बाबा जागीचं लग्न होते वाटतं ना. नाही, ॲक्च्युली जागूच्या बहिणीचं लग्न आहे उद्या, साखरपुडा आहे आणि 18ला लग्न आहे. तर नक्की या तुम्ही पण. मी आता उतरतो आहे ठाणा स्टेशनला. आता चाललो आहे पनवेलला. आम्ही चाललो आहे श्रुतीकडे, पण श्रुतीला माहिती नाही. पण माहिती तुला येत नाही म्हणून आम्ही, पण ही येते म्हणून माहिती नाही. ही माझी मला तेवढा हसायला कशा नाही तर बोल. तू अशी चालल्यावरती माहिती ना एकदम. तर तो व्हिडिओ मी काढला नाही आहे. तो व्हिडिओ काढला असता तर मी नक्की अपलोड केला असता. सो त्याला बघू, आपण जाऊ आता पनवेलची ट्रेन बघू, पकडू आणि मग जाऊ. पक्का भूक लागलेली, आम्ही दोघांनी वडापाव घेतला. पक्का म्हणजे पक्का भूक लागलेली म्हणून आम्ही खायला लागलो वडापाव. एक टेस्ट वडापाव चालू. तर गाईज, आम्ही आता पोचलो आहे जुईनगर स्टेशनला. आता आम्ही चाललो आहे श्रुतीकडे. आणि उद्या काहीतरी स्पेशल डे आहे. स्पेशल डेला स्पेशल कोणता तरी काहीतरी आहे. तर काय उद्या तुम्ही तू सांग. उद्या या हरामीचा बर्थडे आहे. तर ती स्वतःहून बोलता मला आयफोन गिफ्ट कर. आता मी विचार केला तर कुठे काय पाहिजे. बस तिला 14 Pro Max पाहिजे. पण आता सध्या मी विचार करते माझा फोन हिलाच देऊ म्हणून. चालेल ना, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुझा बर्थडे. तर ती बोलते माझा फोन तिला, म्हणजे असं विचार केला की माझं पण तिला देऊ म्हणून. ठीक आहे, चालेल, मग माझा फोन तुला देते, फक्त व्हिडिओ काढण्यासाठी. बाकी कशासाठी नाही, फक्त व्हिडिओ काढण्यासाठीच तिला फोन देतं. अजून आता मी चाललोय. चला बाय. बघू श्रुतीचा रिएक्शन काय असतो. तुला विचारलं 2600 रुपये म्हणजे काय? 2600 रुपये म्हणजे काय? 26 रुपये. तर तुला हिला मी मगाशी असं विचारलं की जागू 2600 रुपये म्हणजे किती होतात? तर ती स्वतःच एकदम ब्लँक झालेली की किती होतात म्हणून. मी असं काहीच नाही झालं. हसते कशाला मग? तू नव्हती झाली? तू असं बट खरंच ती ब्लँक झालेली, कारण की तिला मी खरंच विचारलेलं 2600 रुपये म्हणजे किती होता. नाही की मला मराठी नाही येत, पण तिला येतं. चल. उद्या तिचा बर्थडे आहे ना, मग ती आजपासून जास्त तयार ओव्हर थिंकिंग चालू. म्हणजे तिला आता पुढचं वर्ष वाढतोय ना, म्हणजे आयफोन भेटणार आहे मैत्रिणीकडे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी. तर गाईज, आम्ही श्रुतीकडे पोहोचलोय. श्रुतीचा रिएक्शन बघा, तिला बरं नाही वाटतं. आजारीच आहे मी. काय बोलतेस? नानू कुठे? मम्मी बाहेर गेले. अरे तुला काय झालं? दमले, काम आहे बाबा किती जाम. म्हणून आम्ही तुझ्यासाठी फक्त चॉकलेट आणला. कधी काही तू खाशील ना? ती काही ते छोटूनी खाल्ला, ते तू खाल्ला. सेम आहे आमच्यासाठी. पण आम्ही नव्हतो ना बर्थडेला. आम्हाला बोलवत नाही मोठी माणसं बर्थडेला या म्हणून. बर्थडेला बोलवत नाही, बर्थडेला येतायत. पण बोलवावं लागतं की नाही या नक्की बोला. बिलकुल नाही. तर गाईज, आम्ही मस्त कपडे घेतले बघा. बॅग भरून कपडे घेतले तिचे सगळे. आम्हाला फ्री मध्ये दिलेत त्यांनी. परत नाही घेणार आहे बोले, आम्हालाच ठेव बोलले. बाय बाय. यो टेडी कोणाच आहे? त्याच्या बाजूला झोपतेस तू? मी घेऊन जाते मग. जाऊ का? एकच गोष्ट माझी आहे, राहू दे का? आम्ही नाहीत का तुझे? बर्थडे आहे माहिती आहे सगळ्यांना. माहिती सगळ्यांना म्हणजे पेपर छापलेला का तू? आधीच्या ब्लॉग मध्ये तो ब्लॉग सगळी एकत्र नाही बघते ना.
मध्ये मध्ये कोणीच नाही बघणार. मधी मधी नका बघू, इथं बर्थडे म्हणून पहिले नक्की ऐका. ठीक आहे चलो बाय. चाललो आम्ही आता. कधी येशील परत रिटर्न भेटायला? मी येऊ, तू ये. तू ये. चला आम्ही कपडे घेतलेत, आता आम्ही चाललोय. मी पाणीपुरी खायला लागलोय. आम्हाला बघा भूक लागलेली म्हणून आम्ही पाणीपुरी खातोय. बघू शकता कसं वाटतंय. खूप मस्त पाणीपुरी. तर गाईज आम्ही आता पोहोचलो, कल्याण स्टेशनला उतरलो. जागे बघ इथं जागोला चक्कर येत होती जाम. एवढा हेवी उचलून दिला, जाम चक्कर येत होती. मला पण येत होती, पण आम्ही दोघांनी जाम कंट्रोल केले आज सकाळपासून. एवढे फेऱ्या मारून ना जागे. बहिणीचं लग्न यार, कुछ तो जल्लोष होना चाहिए. तर आता आम्ही तिच्यासाठी थोडे उद्या साखरपुडा आहे, तर बँगल्स वगैरे घेतोय. सो चला भेटूया. फायनली आम्ही घरी पोहोचते, निघालोय आता इकडनं. आम्हाला एवढा कंटाळा आलेला, असं वाटत होतं कधी आम्ही घरी पोहोचतोय. आणि काय बोलतो जागे, एवढी ट्रॉफिक ना ट्रेन मध्ये ती एवढी गर्दी होती, असं वाटत होतं कधी आम्ही घरी पोहोचतोय. 2 ट्रेन सोडल्या आम्ही त्याच्यामुळे ह्याच्यामुळे. पण ठीक आहे आता ओके ना, आम्ही चाललोय आता.